3 सप्टेंबर 2025 स्क्विड गेम सीझन 3 6 एपिसोडचा होता, संपवला. आता स्क्विड गेम फायनली संपला. जो होता त्याच्यात पार्टिसिपेंट जो जिंकला होता मागच्या गेममध्ये, तर तो फायनली याच्यामध्ये मेला. आणि ते त्यांचं जे काय म्हणायचं त्याला, गेम म्हणजे जो आयलँड होता ज्याच्यावर त्यांनी तो सगळा सेटअप केला होता, ते सगळं उद्ध्वस्त झालं. म्हणजे अल्टिमेटली संपला सीझन. तर थोडक्यात म्हणजे याच्यामध्ये कंटिन्यू मागच्या सीझन पासून जे थोडे थोडे एलिमिनेट झालेले होते ते पुढे पुढे सरकत राहिले प्लेयर्स, आणि नवीन नवीन गेममध्ये पार्टिसिपेंट घेत राहिले. अमाऊंट प्राइज मनी वाढत राहिला. तर त्याच्यामुळे आता त्यांनाही ते असं हे झालं की जरा जेवढे लोक मरणार तेवढा आपल्याला फायदा आहे. त्याच्यामुळे जे आधीपासून लालची होते ते म्हणजे खेळायला तयारच होते. त्यांना त्याच्याची म्हणजे काही भीती वाटत नव्हती. त्यांना म्हणजे असं वाटत होतं की हां जाऊ दे, मग जे मरतील मरतील, पण आपण राहिलो जिवंत तर, किंवा आपण बाकीच्यांना मारायचं आणि जिवंत राहायचं आणि प्राईजमध्ये मॅक्झिमम घ्यायची. तर अशा त्या ह्याच्यामध्ये दरवेळेस म्हणजे ओ वाले म्हणजे जे खेळायला तयार आहेत त्यांचं काउंटिंग नेहमी जास्त, आणि एक्स वाले म्हणजे ज्यांना नाही खेळायचंय, गेममधनं आउट व्हायचंय, त्यांची नेहमी संख्या कमी असायची. त्याच्यामुळे तो गेम कंटिन्यू होत जातो. अशा ह्याच्यात ती एक जी मुलगी असते म्हणजे जिचा बॉयफ्रेंड पण तिथेच असतो, ती प्रेग्नंट असते, तर तिची डिलिव्हरी टाईम येतो. आणि एका गेमच्या मध्ये म्हणजे एका गेममध्ये हाईड सीक सारखं असतं की एका ग्रुपनी, त्याच्यात पण ते लोक 2 ग्रुप करतात. तर एका ग्रुपमधनी हे करायचं, लपायचं, आणि दुसऱ्यानी त्यांना शोधायचं. तर आणि शोधायचं आणि मारून टाकायचं. तरच तुम्ही मग पास झाले म्हणजे त्या गेममधनं, नाही तर मग तुम्ही माराल. आणि असं करत करत शेवटी एक त्या प्लेसमधून बाहेर पडायचा पण रस्ता होता की जिथे बाहेर पडून तुम्ही परत इकडे येऊ शकता. तर असं करत करत खूप लोक त्याच्यात मरतात. आता जे लोक पास झालेले असतात ते येतात मग बाहेर, आणि ह्याच्यामध्ये त्या मुलीची डिलिव्हरी होते. आणि त्याच्यात मग एक मुलगी आणि एका मुलाची आई म्हातारी एक जी असते, तर ती मदत करते. मग ते बाळ घेऊन हे लोक येतात. आता सगळ्यांना हा प्रश्न पडतो, आता या बाळाचं काय? तर हे लोक मुद्दामून त्या इंटरेस्टिंग करायला गेमला त्या बाळाला पण एक नवीन पार्टिसिपेंट म्हणून धरतात, इंडिपेंडंट तो खेळणार, हा न्यू पार्टिसिपेंट. आता याच्यामध्ये हे पण दाखवलंय की आता जे म्हणजे हा सगळा गेम कोणाकरता चाललो असतो, तो फॉरेनर्स असतात 5-6 जण की जे हे इंटरेस्टेड असतात गेम बघायला. तर ते आता त्या आयलँडवर आलेले असतात आणि ते बसून मस्त गप्पा मारत, ड्रिंक्स घेत वगैरे, आणि त्या स्क्रीनवर तो गेम पाहत असतात. आणि मग त्यांना अरे आता काय होईल, आता हे असं होईल का, ते तसं होईल का, म्हणजे प्रकार चालू असतात. तर अशा ह्याच्यातच मग एक गेम असतो की ज्याच्यामध्ये स्किपिंग करत करत या साईडनी दुसऱ्या साईडला जायचं, आणि त्या ब्रिजला मध्ये थोडीशी जागा पण असते, आणि तुम्हाला त्या रोपला टच नाही होऊ द्यायचं, जम्प करत 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 पलीकडे जायचंय. तर त्या आधीच्या गेममध्ये जेव्हा तिची डिलिव्हरी झाली असते त्या मुलीचा पाय मुरगळला असतो. तिला म्हणजे खूप जास्ती म्हणजे फ्रॅक्चरच ऑलमोस्ट झालं असेल असं अंदाज असतो. त्याच्यामुळे तिला तर कळतं की आता आपण काही हे होऊ शकत नाही. मग ती याला रिक्वेस्ट करते, जो मागच्या गेम मध्ये जिंकलेला असतो, तर त्याला म्हणते की तू घेऊन जाऊ शकशील का? तर तो म्हणतो ठीक आहे म्हणे. तो तिला प्रॉमिस करतो की तू काळजी करू नको, मी तुझ्या बाळाला काही होऊ देणार नाही. तर मग एक 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 करत सगळेजण पार होतात. त्याच्यातही काही जण मग पडतात, मरतात, पण हा सेफली बाळाला घेऊन पलीकडे जातो. तर तिचा जो बॉयफ्रेंड असतो तो तिला म्हणतो की मी तुला हेल्प करतो क्रॉस करायला, पण ती नाही म्हणते. आणि मग शेवटी ती स्वतःच म्हणजे सगळे क्रॉस केल्यावर ती खाली उडी मारते, म्हणजे एलिमिनेट. म्हणजे आता ह्याच्यावरच सगळी जबाबदारी आली असते बाळाला हे करायची. तर आता मग असं करत 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 एक 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 सगळे एलिमिनेट होतात. अजूनही दुसऱ्या गेम्समध्ये
मग आता एक जो शेवटचा गेम असतो तर त्याच्यामध्ये एक गोल असतो, एक चौकोन असतो आणि एक त्रिकोण असतो. तर लिफ्टनी तुम्हाला त्याच्या सरफेसवर आणलं जातं आणि तिथून बटन दाबलं की तुमचा गेम सुरू. 15-15 मिनिटं प्रत्येक याला मिळणार. पण तिथे तुम्ही आधीच एकाला एलिमिनेट करायचं. तुम्हीच तुमच्या ग्रुपमध्ये ठरवायचं की कोणाला एलिमिनेट करायचं आणि त्याला एलिमिनेट करूनच पुढे जायचं. तिथे पण परत स्क्वेअरवर पोचलं की एकाला एलिमिनेट करायचं आणि मग पुढे जायचं. आणि मग ट्रायंगलवर गेले की तिथे पण एकाला एलिमिनेट करायचं आणि शेवटी जे वाचतील ते जिंकले, असं असतो गेम. आता इकडे म्हणजे ज्यांना आयलँडवर शक असतो आणि जे पोलिसचे लोक शोधत असतात आयलँड वगैरे, तर जो इथला लीडर असतो त्याचाच छोटा भाऊ त्या पोलिसमध्ये असतो आणि त्याला त्याला 100% खात्री असते की आपला भाऊ आता इथेच आहे आणि त्याला वाचवण्यासाठी तो येत असतो. आणि मग त्यांना त्या शोधाशोधीमध्ये तो जो त्यांच्या बोटीचा पार्क म्हणून असतो तर त्यांना कळतं की हा पार्क त्यांच्याशी मिळालेला आहे आणि आपल्याला तो मिसगाईड करतोय. आणि त्यांच्याच ग्रुपमधला एक जण तिथेच मागे राहिलेला असतो आणि तो म्हणतो की मला पूर्ण शक आहे आणि मी त्याची पूर्ण कुंडली काढतो. आणि त्याला ते सगळं म्हणजे एव्हिडन्सेस मिळतात की हा पार्कच यांच्या बरोबर मिळालेला आहे. आणि मग तो त्या शिपवर त्या कॅप्टनला फोन करतो. तर मग ह्यालाही कळतच म्हणजे पार्कला की ह्या लोकांना कळलेलं आहे, म्हणून तो लगेच अंदाधुंद गोळीबार करायला लागतो. पण शेवटी तो कॅप्टन म्हणजे मरतात सगळे फक्त, पण कॅप्टन आणि एक अजून माणूस तिथे राहतो. आणि मग तेवढ्यात एक अजून झालेलं असतं की जे लोक आधीच्या गेममध्ये जखमी झालेले असतात किंवा काय, तर त्यांचं ते ऑपरेशन करायला ऑपरेशनच्या ह्याच्यात नेलं असतं. तर त्यांच्यातलीच एक मुलगी एका मुलाला वाचवायला म्हणून तिथल्याच त्यांना बॉडीगार्डचा मारून टाकते आणि तिथे त्याच्या जागी झोपवून ठेवते. आणि मग त्याला त्याचा युनिफॉर्म घालून ते दोघेही म्हणजे सक्सेसफुल होतात तिथून पळ काढण्यामध्ये. कारण तिला रस्ते माहिती असतात तर ते लोक पळतात बोटीनी. तर जसंच ह्या लोकांना कळतं तर ते लोक पाठलाग करतातच. पण शेवटी ती त्या मुलाला पुढे बोटीने पाठवण्यात यशस्वी होते आणि स्वतः पाण्यातनं पोहत पोहत परत आयलँडवर येते आणि दुसऱ्या मार्गाने घुसते आणि ती त्या तिथल्या जो ऑपरेटर असतो त्याला मारून टाकते. आणि सगळे मग ते डॉक्युमेंट्स वगैरे, जी डॉक्युमेंट्सची रूम असते तिथेही सगळे डॉक्युमेंट्स शोधून सगळ्यांना आग लावून टाकते. आणि मग निवांत बसली असते बघत की काय काय होतंय काय नाही होतंय. आणि तर अशा ह्याच्यातच मग जेव्हा ह्या लोकांना कळतं, जे बघत असतात आणि हे की आता आणि ती आग पसरते पूर्ण सगळीकडे, तर त्यांना जसंच कळतं की आता ही कुठेतरी आग लागली म्हणजे काहीतरी गडबड आहे, त्यांना हे सायरन वाजायला लागतो. तर ह्याचा जो भाऊ असतो, जो आता मेन असतो तिथल्या ह्याचा, तर तो मग सगळ्यांना हे देतो की आपल्याला इमर्जन्सी आहे, हे आपल्याला इमिजिएटली इव्हॅक्युएट करायचं आहे आयलँड. तर सगळ्यांनी शिपकडे जा. एक मोठं शिप असतं की जे ह्या सगळ्यांना घेऊन जाणार असतं. आणि मग तो बॉम्ब सेट करून ठेवतो अर्ध्या तासाचा. आता इकडे हा पोहत पोहत, हा जो कॅप्टन असतो तो पोहत पोहत या आयलँडवर पोचला असतो आणि तो पण आयलँडमध्ये घुसलेला असतो. आणि ही पण पोचलेली असते आयलँडवर आणि बघत असते काय काय चाललेलं आहे वगैरे. आणि तेवढ्यात मग ह्यांचं जे गोल, त्रिकोण आणि चौकोनवालं असतं तर त्याच्यात एक 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 करत सगळे एकमेकांना दुश्मनी करून किंवा हे करून मरतात. त्या तिचा तो बॉयफ्रेंड पण शेवटपर्यंत त्या ह्याच्याबरोबर असतो, पण तो पण शेवटी मरतो. आणि मग असं करत तो जो लास्टमध्ये जिंकलेला असतो तो त्या बाळाला घेऊन लास्टमध्ये पोहोचतो. पण आता दोघांपैकी एकाला इलिमिनेट व्हायला पाहिजे जिंकण्यासाठी. मग तो त्या बेबीला तिथे ठेवतो आणि स्वतः उडी मारतो खाली. तर हे बघून सगळ्यांनाच हे होते. आणि मग
हे सगळं मग सायरन सगळं बाहेर जायचं होतं. तर मग स्वतः हा जो त्या कॅप्टनचा भाऊ असतो तर तो त्या बेबीला उचलतो आणि घेऊन येतो बाहेर, म्हणजे स्वतःबरोबर घेऊन जातो. आणि नंतर मग ही मुलगी पण बाहेर पडते, कारण तिलाही माहिती असतं आता ब्लास्ट होणार आहे. आणि मग अल्टिमेटली म्हणजे सगळेच जण बघतात की शिपमध्ये जेव्हा बोटीमध्ये जात असतो तर की तो आयलँड आता ब्लास्ट झालाय, पूर्णपणे नष्ट झालाय, म्हणजे आता आयलँडवर कोण नाही आणि जो कोणी असतील ते आता मेले. तर म्हणजे आता शेवटी फक्त ती मुलगी, तो कॅप्टन आणि त्या कॅप्टनचा मोठा भाऊ असे ते वेगवेगळेच पण सगळेजण असतात आणि ती छोटं बाळ असे वाचलेले असतात. आणि मग काही दिवसांनी असं दाखवलंय की हा कॅप्टन जो असतो तर तो म्हणतो की आता मला तर पोलीसमध्ये राहायचं नाही, दुसरं काहीतरी करावं असं विचार आहे माझा. तर तो जो ज्यांनी सगळे क्लूज केले असतात त्यांच्या टीम मधला, तर तो म्हणतो काय करायचं, आपल्याजवळ पैसे नाहीये, म्हणे बघू शोधूया आपण काहीतरी करू. आणि मग तो जातो तर त्याला त्याच्या घरी क्रेडलमध्ये बेबी दिसते, तीच जी छोटी बेबी, आणि त्याच्याबरोबर एक क्रेडिट कार्ड लिहिलं असतं. मग तो क्रेडिट कार्ड हे करतो तर जेवढी ती प्राइज मनी असते तर त्याच्याबरोबर 50% म्हणजे 50 प्राइज म्हणजे जर तेवढे $1 मिलियन ते कार्ड असतं. म्हणजे थोडक्यात तो भाऊ बेबी तू सांभाळ असं म्हणून त्याला ठेवून गेलेला असतो. नंतर ती मुलगी पण दाखवली जिने काही पैसे घेतलेले असतात, तिथनं उचलले असतात बऱ्यापैकी. तर ती पण एका अशाच याच्यात जाते फेअरमध्ये, आणि तिने पण काहीतरी आपलं काम सुरू केलेलं असतं. पण ती त्या मुलाला म्हणते की तू माझं स्केच काढ, पण तो तिला ओळखत नाही म्हणजे आधी, पण म्हणतो मला तुला कुठेतरी पाहिलेलं आहे. आणि मग तेवढ्यात त्याची मुलगी येते, ज्या मुलीकरता त्यांनी ते सगळं केलं असतं रिस्क. तर मग ती त्या मुलीला पण एक गिफ्ट देते, काही पैसे, म्हणजे असं करून ती तिकडे हेल्प करते. आणि लास्टमध्ये दाखवलंय की हा जो कॅप्टनचा भाऊ म्हणजे जो लीडर असतो त्या आयलँडच्या याचा, ज्याला वाचवायला तो कॅप्टन गेला असतो, तर तो याच्या घरी येतो जो मेला असतो, म्हणजे जो नेहमी जिंकत आला असतो गेममध्ये, आणि लास्टमध्ये तो ऑलमोस्ट जिंकलाच असतो पण तो सॅक्रिफाईस करतो त्या बाळाकरता. त्याच्या घरी येतो आणि त्याच्या मुलीला म्हणतो हे तुझ्या वडिलांचं सामान आहे, त्यांनी मला रिटर्न करायला सांगितले. तर ती उघडून बघते तर त्याच्यात पण क्रेडिट कार्ड असतं आणि 50% मनी त्याच्या नावावर असतं. तर अशा पद्धतीने म्हणजे प्रॉपर डिस्ट्रीब्युशन पैशांचं झालेलं असतं. आणि त्यांनी आता म्हणजे सगळं सोडून दिलेलं असतं त्या भावाने, आणि तो मग कारमधनं परत जाताना दाखवलंय ते देऊन सामान. आणि तेवढ्यात त्याचं लक्ष एका गल्लीत जाते, तर एका गल्लीत एक फॉरेनर आणि एक माणूस परत तोच गेम खेळत असतात की ज्या गेमद्वारे ते अडकवायचे लोकांना आयलँडवर घेऊन जायचे, की एका स्क्वेअरनी तुम्ही दुसऱ्या स्क्वेअरला मारायचं आणि त्याला सरळ करायचं. तर त्याला हसू येतं. तो म्हणतो म्हणजे आपण जरी थांबवलं तरी ह्याच्या ब्रांचेस कितीतरी आहेत आणि हे असंच चालू राहणार. त्याच्यामुळे आता माहित नाही काय, म्हणजे आता ह्याचं तरी संपलंय, पण म्हणजे याच्यावरून असं वाटतं की कदाचित पुन्हा नवीन सीझन सुरू करतात का काय माहित नाही. पण खूप एक्साइटिंग आणि थ्रिलिंग आणि छान एक्सपिरियन्स होता स्क्विड गेमचा. छान आहे, म्हणजे बघायला पाहिजे.